तू जन्माला येताच तुझे डॅडी अति आनंदाने उद्गारले, हा माझा सोनूला माझी म्हातारपणाची काठी होईल व मी मेल्यानंतर मला मूठ माती देईल. आणि ते ऐकून तू खुदकन हसलास. त्यावेळच्या तुझ्या त्या हसण्याचे कारण वेगळेच वाटले होते रे, पण त्याचा खरा अर्थ आता समजतोय. खरं सांग, तुला तेव्हाच जाणवलं होतं का की तू आम्हाला मूठ माती देण्याऐवजी तुझ्या ऐन तारुण्यात आम्हालाच तुला मूठ माती द्यावी लागणार आहे? सांग ना, त्या बिछाण्यात तुला खरंच समजलं होतं का की ज्या आमच्या आधाराच्या काठीवर आम्ही भरवसा ठेवत होतो ती काठी अर्ध्यातच मोडणार आहे? तुला असं निघून जाताना काहीच नाही का वाटलं? तुला थोडं पण आठवलं नाही का की तुझी झोप मोडायला नको म्हणून तुझी ही आई अगदी तुला जाग येईपर्यंत कळ सोसत एकाच कडेवर झोपून राहायची? तुझ्या डोळ्यासमोर हेही चित्र नाही का आलं की तुझी लाडकी मम्मी रडत रडत तुला मुके घेत कामावर निघायची व कामावरून सुटताच गाईने वासराकडे धावत सुटावं तसे बस व ट्रेनचे धक्के खात धावपळ करत तुला मायेचे दुधामृत पाजण्यासाठी तुझ्या दिशेने धावत सुटायची? तू हेही कसा विसरलास रे की तुला ताप भरल्यावर तो उतरेपर्यंत हीच तुझी मम्मी तुझ्या बिछाण्यापाशी रात्रीचे दिवस करायची, तुला आराम पडेपर्यंत आसवांनी पदर भिजवायची व तू नीट घास घेता होईपर्यंत स्वतः अर्धपोटी राहायची? अरे मग अशी पटकन मायेची नाळ तोडताना माझ्या मम्मीचं काय होईल हा साधा विचारही नाही का रे तुला स्पर्शून गेला? ठीक आहे, माझा विचार नाही केलास. अरे पण तुझ्या डॅडींचा तरी थोडा विचार करायचास. तू जेव्हा पहिल्यांदा पप्पा असे शब्द उच्चारलेस तेव्हा तुझ्या डॅडींनी आनंदाने घर अगदी डोक्यावर घेतले. तू जेव्हा पहिले पाऊल टाकलेस तेव्हा आनंदाने बेभान होऊन त्यांनी घरी सर्वांना पेढेही वाटले. बॉसच्या हाताखाली 8 तासाचेच टेन्शन आवाक्या पलीकडे असताना केवळ तुझ्या, होय माझ्या बाळा, केवळ तुझ्याच भविष्यासाठी दररोज आणखी 4 तासाचे त्यांनी ओव्हरटाईम केले, ट्रेनचे धक्के खाल्ले. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या आवडी निवडीलाही बाजूला ठेवले. केवळ तुझ्या सुखासाठी ते स्वतःचे सुखही विसरले. तुला फुले देण्यासाठी त्यांनी कष्टाचे काटेही सहन केले. अरे मग मला आता तरी सांग की ते नक्की असे कुठे कमी पडले की तू त्यांनाही ऐन वेळी असे वाऱ्यावर सोडून दिले? माझ्या लेकरा, क्षणाक्षणाला तुझ्या वियोगाची जखम काळजाला वेदना देत आहे. पावलो पावली तुझ्या आठवणीने काळजात वेदनेची तरवार सलत आहे. तुझ्या सततच्या विचारांनी कंठाशी हुंदका दाटून राहिला आहे. तुझी ते सळसळणारी व घरभर फिरणारी उत्साही मूर्ती समोर दिसत नाही म्हणून मनात रिक्तपणा व्यापून राहिला आहे. तुझे ते हसणे बोलणे आठवले की वेड मन तुला साथ देत फिरते. कस्तुरी मृगाप्रमाणे तुझ्यासाठी ह्या खोलीतून त्या खोलीत वन हिंडते. पण बराच वेळ हिंडूनही तू दिसला नाहीस की मग हताशपणे मनाबरोबर शरीरही पलंगावर स्वतःला झोकून देते. रडत रडत आसवांना मार्ग मोकळा करून देते.
खारट आसवांनी मनाची तहान शमविण्याचा वेडा प्रयत्न करते. माझ्या लेकरा, तुझ्या सुटाबुटातल्या हसऱ्या फोटो पुढे तुझ्या आठवणीत एक दीप नित्य जळतोय, पण तुझं दर्शन मात्र घडत नाही म्हणून सर्वत्र काळोख आणि काळोखच भासतोय. सांजवेळी आपापल्या घरट्याच्या दिशेने परतणाऱ्या पक्ष्यांना पाहून मनात आशा पल्लवित होते की ह्या घोळक्यातून माझं पिल्लूही अचानक आपल्या ह्या माईच्या घरट्यात परतेल का? माझ्या कुशीत क्षणभर विसावेल का? माझी वात्सल्याची तृष्णा घटकाभर का असेना शमवेल का? माझ्या बाळा, माझ्या चोचीतला दाणा अद्यापही तुझी वाट पाहतोय. ह्या दाण्याला माझ्या आसवांच्या शिंपडण्याने अंकुर फुटेपर्यंत तू मला का रे तिष्ठत ठेवतोय? माझ्या कोकरा, काळजाची ओंझळ रिक्त ठेवून अजूनही ओल्या नयनांनी तुझा शोध सुरू आहे. तुझी एक साथ काळजापर्यंत पोहोचेल. तुझा एक श्वास घरातील नीरव शांततेत घुमेल. तुझ्या तो खोडकरपणाचा लाडीक त्रास पुन्हा एकदा अनुभवायस मिळेल, अशी एक वेडी आस अद्यापही मनात ताजी आहे. बाळा, तुझा कोणी स्वर्गवासी असा उल्लेख केला की माझ्या काळजात धस्स होते. आसवांची वाट पुन्हा मोकळी होते. माझ्या सोनू, मला थोडा अवधी दे रे. जेव्हा तुझ्या खोलीतील दारावर हळूहळू धूळ साचायला लागेल, तुझ्या मोबाईलची रिंग अगदीच वाजायची थांबेल, तुझी ती आवडती डिश बनवितानाही माझ्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुधारेला जेव्हा एकदाचा बांध बसेल, व सोनू उठ नाहीतर बस चुकेल अशी हाक माझ्या मुखांतून बाहेर पडण्याआधीच जेव्हा कंठातच अडकून पडेल, तेव्हा कुठे मला थोडं जाणवायला लागेल की माझं बाळ, माझं लेकरू आता स्वर्गवासी झाला आहे. माझं बाळ आता स्वर्गाच्या वाटेला लागला आहे. माझ्या काळजाचा तुकडा आता देवाला प्रिय झाला आहे. हे दयाधना, आज तुझ्या चरणी कळकळीने प्रार्थना करते. तूच दिले, तूच नेले, तुझे नाव धन्य असो. हे प्रभो, माझ्या लेकराला स्वर्गाच्या वाटेवर सांभाळून घे. त्याचा अल्लडपणा पदरात घे व एक दिवस पुन्हा एकदा माझी व माझ्या लेकराची भेट घडणार आहे या श्रद्धेचा दीप तू माझ्या काळजात सतत तेवत ठेव.